नमस्कार. लोकमत समूहाच्या वतीने लोकमत टॉक हा कार्यक्रम मुंबई लोकमतला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने आपण आयोजित केलेला आहे. आणि या लोकमत टॉकमध्ये आज सहभागी झालेले आहेत प्रख्यात बालरोग तज्ज्ञ आणि कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक. डॉक्टर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आपण ज्या पद्धतीने कोविड काळात काम केलं, अख्खा महाराष्ट्र त्यानिमित्ताने आपल्याला वेगळ्या पद्धतीने ओळखायला लागला. कोविड काळातलं काम हे फार जिकिरीचं होतं, विचित्र अनुभव होते सगळे. तर मी पहिला प्रश्न असा घेतो की जेव्हा आपण हे काम सुरू केलं त्यावेळी आपला काय अनुभव होता, आणि एखादी अशी घटना, एखादा असा प्रसंग आपल्यासमोर आहे का की जो कधीही विसरायचं म्हटलं तर आपण विसरू शकणार नाहीत? साधारणतः डिसेंबर 2019ला चीनमध्ये पहिल्या केसेस आणि त्याचे अंगावरती काटा उभा राहील अशा स्वरूपातली विविध चॅनल्समध्ये मला अजून ती क्लिप आठवते आहे की मॉलमध्ये उभा असलेला माणूस उभ्या उभ्या कोसळतो आहे. मी बारकाईनं आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधली आणि मीडियामधली ही टिपणं बघत होतो की कशा प्रकारे ही स्प्रेड होते आणि ही कधी ना कधीतरी भारताला हिट करेल, आपल्याकडे येईल याच्याबद्दल खात्री होती. जानेवारीमध्ये केरळमध्ये आपली एक वैद्यकीय विद्यार्थिनी जी व्युहानमध्ये शिकत होती ती आली. तिला आमच्या परिभाषेमध्ये रिफ्रॅक्टरी न्यूमोनिया, म्हणजे जो न्यूमोनिया बरा होत नाही अशा स्वरूपातल्या न्यूमोनियानी ती जवळजवळ 11 दिवस ICUत राहिली, बरी झाली. पण इन द प्रोसेस तिला ट्रीट करणारी सगळी वैद्यकीय टीम अफेक्ट झाली आणि तिथून ह्या कोविडची आपल्याकडची मजल दरमजल सुरू झाली. एप्रिलच्या 11 तारखेच्या आसपास टास्क फोर्सची घटना झाली. मला ते अजूनही आठवते. अत्यंत नाट्यमय पद्धतीनं रात्री 11 वाजता मी त्यावेळेला प्रिन्स अली खान रुग्णालयाचा संचालक होतो आणि हॉस्पिटलमध्येच राहायचो. तर रात्री 11 वाजता आधी आदरणीय चीफ सेक्रेटरी आणि त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री महोदय या दोघांचेही फोन आले आणि टास्क फोर्सची घटना झाली. मला वाटतं टास्क फोर्सची घटना हे आपण उचललेलं एक अत्यंत योग्य असं पाऊल होतं. हाइंडसाईटने असं वाटतं की हे 7 ते 15 दिवस आधी झालं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. नंदलेस ते झालं आणि त्याच्यानंतर थोडक्यात टास्क फोर्स स्थापन करायला त्या काळात थोडा उशीर झाला. मला असं वाटतं की ओव्हरऑलच काही ॲक्शन्स घ्यायला, मग त्या सेंटरच्या होत्या का स्टेटच्या होत्या, आपल्याला आठवत असेल की पहिला लॉकडाऊन लावणं किंवा पहिलं लॉकआउट करणं ह्यालासुद्धा 7 दिवसाचा उशीर झाला असं नंतर बोललं गेलं. पण ह्या गोष्टी सगळ्या हाइंडसाईटमधल्या आहेत, म्हणजे मागे ओढून बघितल्यावरती झालेलं आहे. त्याच्याबद्दल काही कोणाला ब्लेम देणं हे शक्य नाही आहे. घेतलेली स्टेप अतिशय उत्कृष्ट होती आणि त्याच्यानंतर आमच्यासमोरचे प्रश्न फार वेगळे होते. पहिली गोष्ट म्हणजे हे कशामुळे होतं आहे, हा व्हायरस कुठला आहे, हा सर्वथैव अज्ञात असा शत्रू होता. त्यामुळे जेव्हा शत्रूच माहिती नव्हता तेव्हा त्याच्यावरती आयुध कोणती वापरायची ह्याच्याहीबद्दल फारशी क्लॅरिटी नव्हती. म्हणून आपण जी सगळी मेडिसिन्स वापरली, आपण म्हणाल की मला विचारलं की नेमकं काय लक्षात राहिलं, मला आठवतं आहे मी सर्व फार्मास्युटिकल्सच्या हेड्सशी बोलत होतो. रिपर्पज्ड मेडिसिन्स म्हणजे त्याच्यात दोन्ही जी प्रामुख्याने वापरली गेलेली औषधं होती ही खरं तर रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि या बाकीच्या आजारांसाठी प्रामुख्याने वापरली जायची, पण त्यांचा उद्देश वेगळा करून ह्या आजारासाठी वापरण्यासाठी जो निर्णय घेतला गेला त्याला WHOचा एक ॲडव्हाईस होता. जगात काय घडतं याचा मागमूस घेतला जात होता. अक्षरशः जगामध्ये सकाळी काय झाले हे दुपारी टास्क फोर्स बघत होता आणि रात्री त्याच्यावरती चर्चा होत होती. ही जी सगळी कार्यपद्धती जुळून आली ती माझ्या दृष्टीनं अविस्मरणीय अशी माझ्या कारकिर्दीतली गोष्ट घटना आहे. नाही, पण त्या काळात एखादी चूक झाली असं आज वाटतं का मागे वळून बघताना? अतुल, अभिमान एकाच गोष्टीचा आहे. आमच्यावरती खूप प्रेशर होतं. वेगवेगळ्या पॅथीचे लोक सांगायचे सर हे वापरा ते वापरा, आणि मी सांगायचो की मला मी जरी ॲलोपॅथिक सुपर स्पेशालिटी कॅटेगरीमधला सर्जन असलो तरी मला आयुर्वेद आणि होमिओपॅथी या दोन्ही गोष्टींविषयी विलक्षण आदर आहे. त्याचा अनेकदा मी माझ्या स्वतःच्या प्रकृतीसाठी वापर केला आहे हे उघडपणे सांगायलाही मला काही संकोच नाही. पण टास्क फोर्सवरची जबाबदारी वेगळी होती.
यू हॅव टू डू इट फॉर ग्रेटर गुड. कोणतीही गोष्ट जी समाजाला सांगितल्यावरती ती केवळ मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वापरता आली पाहिजे आणि त्यातनं कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम होणार नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी शास्त्रीय प्रयोगाच्या निकषावरती घासल्या गेलेल्या होत्या त्याचाच स्वीकार केला गेला. ह्या संपूर्ण काळामध्ये असं घडलं आहे की लॅन्सेट किंवा ब्रिटिश जर्नल ऑफ मेडिसिन, सायन्स ह्यासारख्या ही जी मासिकं, ही जी जर्नल्स आहेत ना, हे म्हणजे ग्रंथ आहेत आमच्यासाठी, ह्यांना त्यांनी छापलेली आर्टिकल्स रिट्रॅक्ट करायला लागली आहेत. 2-3च इन्स्टन्सेस असे झालेत पण ते रिट्रॅक्ट करायला लागले आहेत. आज मागे वळून बघताना मला अभिमान एका गोष्टीचा आहे, टास्क फोर्सने केलेली एकही गोष्ट मला आजवर रिट्रॅक्ट करायला लागली नाही. डॉक्टर, रेमडेसिवीरचा वापर खूप करण्यात आला, तो खरंच गरजेचा होता का? आणि रेमडेसिवीरमुळे काही त्याचे नंतर साईड इफेक्ट्स झाले अशा बातम्या आमच्याकडे येत होत्या, कितपत तथ्य आहे? दोन्ही गोष्टी आपण ज्या नमूद केल्यात त्या संपूर्णपणे सत्य आहेत. रेमडेसिवीरचा वापर हा ज्या वेळेला आम्ही सुरू केला, आम्ही एप्रिल 2020मध्ये रेमडेसिवीर रेकमेंड केलं. त्यावेळेला ते जर्नल्समध्ये 2 प्रकारचे आर्टिकल्स होती. एक ग्रुप असं म्हणत होता की आपण ते 9 दिवस द्यायचं, दुसरा ग्रुप असं म्हणत होता की आपण ते 5 दिवस द्यायचं. आणि मेजॉरिटी आर्टिकल्स अशी होती की जी म्हणत होती 9 दिवसांनंतर जे बेनिफिट्स मिळणार आहेत ते तुम्हाला 5 दिवसातच मिळत आहेत अँड यू शुड नॉट रिपीट दॅट. टास्क फोर्सनी हे पुन्हा सांगितलं होतं की हा कोर्स 5 दिवसांचा आहे आणि हा रिपीट करण्याचा नाही. परंतु असं आहे, त्यावेळेला आपण मिळेल त्या गोष्टीच्या पाठीमागे मंडळी धावत होती. तो एक आशेचा किरण वाटत होता. कुठलंही नवीन औषध आलं, मग सुरुवातीला रेमडेसिवीर होतं, नंतर टोसिझुमॅब आलं, प्लाझ्मा थेरपी आली. वी वर फिलिंग की हे मॅजिक बुलेट आहे. मॅजिक बुलेट हे आजवर आपल्याला कोविडमध्ये मिळालेलं नाही, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. त्यामुळे आपण जे म्हणलात पाटील साहेब ते अगदी सत्य आहे. लोकांनी 2दा 3दा 4 वेळा रेमडेसिवीरचे कोर्स केले आणि ह्याचा कुठेतरी क्युम्युलेटिव्ह दुष्परिणाम काही लोकांना झाला. तर ते दुष्परिणाम काय झाले ते आपण पुढे बोलूया. म्हणजे अजूनही कोविडवर औषध आलेलं नाही? 100% नाही. वॅक्सिन आलेली आहे पण औषध आलेलं नाही, हा मुद्दा सत्य आहे. म्हणून मी म्हटलं ना, ही सगळी मेडिसिन्स आहेत ही रिपर्पज्ड मेडिसिन्स या ग्रुपमध्ये मोडणारी होती. याचा अर्थ ती बेसिकली दुसऱ्या आजारांसाठी आपण वापरत होतो, पण त्याचे जे गुणधर्म होते त्या गुणधर्माचा वापर आपण कोविडसाठी करून घेतला. काही ना गुण आले म्हणून तो वापर आपण चालू या ठेवला. संपूर्ण औषधांकडे जर आता 2 वर्षानंतर मागे वळून बघितलं तर हे निश्चित मान्य करायला हवं की रेमडेसिवीर काही केसेसमध्ये, आपण जसं म्हणलात काहींना, ते जर लवकर इन्स्टिट्यूट झालं आणि त्याचा जर व्यवस्थित 5 दिवसाचा कोर्स केला गेला तर ॲटलिस्ट रुग्ण पुढच्या गंभीर अवस्थेप्रत गेला नाही. डॉक्टर, कोविडच्या पलीकडे आता बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण KEMला डीन म्हणूनही काम केलेलं आहे. आजही देशभरातले विद्यार्थी जेव्हा त्यांची पसंती लिहितात कुठे ॲडमिशन पाहिजे, तर त्यांची पहिली पसंती KEM असते. त्याचं कारण काय आहे? कोणतंही रुग्णालय जिथे मोठ्या संख्येनं रुग्ण तपासायला, बघायला, हाताळायला आणि शस्त्रक्रिया करायला मिळतात तेच सर्वोत्कृष्ट रुग्णालय असतं. आणि KEMच्या बाबतीमध्ये असं आहे, KEMची बेड स्ट्रेंथ साधारणतः 1800च्या आसपास आहे. त्याची सॅटेलाईट युनिट्स जर आपण पकडली, वाडिया आणि ही, तर 2000च्या आसपास ही बेड स्ट्रेंथ जाते. मुंबईमधल्या बऱ्याचशा रुग्णालयांची जर आपण ऑक्युपन्सी लेवल स्टडी केली तर ती काही ठिकाणी 50%, काही ठिकाणी 70%, काही ठिकाणी 80% अशी असते. KEM हे असं रुग्णालय आहे की जिथे ऑक्युपन्सी लेवल 110% असते. आता तुम्ही म्हणाल सर हे कसं? तर हे असं आहे की सकाळी ज्या बेडवरती सिंधुताई झोपते त्या बेडवर संध्याकाळी सुधाकर झोपतो. सो यू युटिलाइज पिडियाट्रिक बेड्समध्ये एका बेडवर आपण 2 मुलं कधी ठेवतो कारण जागाच नसते. त्यामुळे मुलांचा जो उत्कृष्ट चॉईस आहे तो नंबर ऑफ पेशंट्समुळे आहे. मग फॅकल्टी चांगली आहे, शिक्षक चांगले आहेत, बट दीज आर ऑल कोलॅटरल थिंग. डॉक्टर, आपण बेडची संख्या वगैरे म्हणता, आपल्याकडे जे मेडिकलला शिकणारे विद्यार्थी आहेत, जे भावी डॉक्टर ज्याला आपण म्हणू, त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे सोयीसुविधा नाहीत. त्यांना हॉस्टेल नाहीत, त्याच्यासाठी त्या मुलांना संप करावा लागतो. त्यांच्या हॉस्टेलची अत्यंत वाईट अवस्था आहे.
स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले की 10,000 खोल्यांची कमतरता आहे आपल्याला. तर हे वर्षानुवर्ष असंच चालू राहणार आहे का? हे दुर्दैव आहे. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो मार्डमध्ये तेव्हा आम्ही स्ट्राईक केले होते. आम्ही डीन झालो तेव्हा आम्ही ते स्ट्राईक मिटवण्यासाठी प्रयत्न केले आणि आम्ही आता शासनाला ॲडवायझरी कपॅसिटीमध्ये काय काय करता येईल याचे सल्ले देतो. हे का झालं हे बघा. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा रिजनल सिलेक्शन व्हायचं. पुण्याचा विद्यार्थी पुण्याला असायचा, मुंबईला मुंबईचा असायचा. पण नंतर, आणि तो निर्णय योग्यच होता, की आपण भारतभर हे ओपन केलं, ज्या निमित्तानं महाराष्ट्राच्या अंतर्भागामधल्या, बिहारमधल्या, पंजाबमधल्या अशा लोकांनासुद्धा मुंबईला येणं शक्य झालं. आज गेली जवळजवळ 28 वर्ष मी शिक्षक आहे आणि माझे उत्कृष्ट विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या अंतर्भागातनं आणि देशाच्या अंतर्भागातनं आलेले आहेत. परंतु ही मुलं जेव्हा आली तेव्हा ती सगळी 100% हॉस्टेलाइट्स होती. त्यांची काही कोणाची घरं नव्हती. पण मग ह्यांना अकोमोडेट करण्यासाठी आपल्याकडे हॉस्टेल फॅसिलिटीज नव्हत्या. KEMला मी 4 वर्षावर डीन होतो. मी 4 वर्षाच्या काळामध्ये KEMला 23 मजल्याचं हॉस्टेल बांधलेलं आहे. तेव्हा गिरीश महाजन साहेब जे म्हणतायत ते सत्य आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि कोणीतरी मागे लागून करून घेतलं तर असं नाही म्हणत मी कायमचा प्रॉब्लेम मिटेल, पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक रिलॅक्स्ड सिच्युएशन निर्माण करता येईल. या मंचावरून आज मंत्री महोदय देखील हा कार्यक्रम पाहत आहेत. या मंचावरून आपण काही विशेष रेकमेंडेशन करू शकाल का या संदर्भात? नाही, असं नाही. गिरीश भाऊंच्या बरोबर मी खूप काम केलेलं आहे. म्हणजे जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हाही ते वैद्यकीय शिक्षण मंत्री होते आणि त्याही वेळेला मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. अत्यंत ज्यांच्या जाणीवा जागृत आहेत असे ते एक वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राच्या एकंदर आरोग्याचं आणि वैद्यकीय शिक्षणाचं जे एक सूत्र आहे त्याच्याबद्दलच खूप डेप्थमध्ये जाऊन विचार करण्याची गरज आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावंच लागणार आहे. आज आदरणीय तानाजी सावंत साहेब म्हणत आहेत की आपण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये मेडिकल कॉलेजेस करू. त्याच्यामुळे कदाचित डिस्ट्रिक्ट लेवलला नवी हॉस्पिटल्स निर्माण करायला लागतील. हेही मुद्दे सत्य आहेत. पण केवळ हॉस्पिटल करू नका. आता आज मी तुम्हाला उदाहरण देतो. मी आज प्रायव्हेट सेक्टर लीड करतो. शिरपूरला मी आपलं जे विलेपार्ले केळवणी मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून 850 बेड्सचं हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज बांधतो आहे. पण त्याच्याबरोबरच मी स्टाफला राहण्याच्या क्वार्टर्स बांधतो आहे आणि 3 प्रचंड मोठी हॉस्टेल्स बांधतो आहे. सगळ्या कन्स्ट्रक्शन सायमल्टेनियसली चालू आहेत. कुठेतरी हा विचार, म्हणजे आपण एक काम करतो समाजाला आवश्यक आहे म्हणून, पण ते कार्यरत राहण्यासाठी, चालू राहण्यासाठी या बाकीच्या गोष्टीसुद्धा गरजेच्या आहेत. तेव्हा ती इन्फ्रास्ट्रक्चरचे डेव्हलप व्हायला हवी. नाही, म्हणजे आपल्या बोलण्याचा असा अर्थ घ्यायचा का की माडचे हॉस्टेलसाठीचे संप असे दरवर्षी होतच राहणार? नाही होत. माझ्या बोलण्याचा अर्थ नाही, ही सत्य परिस्थिती आहे. दर 2-3 वर्षांनी. आणि कोणती कारणं आहेत? ती कारणं तुम्ही जर आपण एक गेल्या 20-30 वर्षामधली ॲनालाइज केली तर हॉस्टेलमध्ये राहायला जागा पाहिजे, पुरेसा स्टायपेंड मिळाला पाहिजे. या 2 व्यतिरिक्त कधी कधी मुलं कामाच्या तासाबद्दल ओरडतात की अति काम होतं आहे वगैरे. ह्याच्या व्यतिरिक्त मुलांना वेगळ्या कोणत्याही गोष्टी नको आहेत. तेव्हा ज्या डिमांड्स आहेत त्या जेन्युइन आहेत. फक्त त्या ॲड्रेस कशा आणि कोणत्या स्केलवरती करायच्या हे आपल्यासमोरचं चॅलेंज आहे. पण यासाठी बजेट आहे का सरकारकडे? नाही, आता हा प्रश्न सरकारलाच विचारायला पाहिजे माझ्यापेक्षा. मला असं वाटतं कोविडनी काय केलं आहे, कोविडनी एकंदरच आरोग्याबद्दल कोणताही पक्ष असू दे राजकीय मंडळींना अधिक सजग आणि जागृत केलं आहे. 75 वर्ष झाली आहेत स्वातंत्र्य मिळून. मला नाही असं वाटत की आपण फार हँडसम प्रोव्हिजन कधी आरोग्यासाठी केल्या होत्या, पण त्या आता व्हायला लागलेल्या आहेत. आरोग्य, मी नेहमी एक वाक्य म्हणतो की अनफॉर्च्युनेटली इट हॅज नॉट बीन अ प्रायोरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑर ऑफ द पेशंट पॉप्युलस ऑल्सो. जिथं 2 वेळची भाकरी खायची मारामार होते. आणि हे केवळ मुंबई पुण्यात नाही आहे. गेली 10 वर्ष मी महाराष्ट्राच्या अंतर्भागामध्ये माझं जे काम आहे लहान मुलांच्या शस्त्रक्रिया हे करतो. मी शहापूरमध्ये काम करतो, मी वाडा मोखाडात काम करतो, मी जव्हारमध्ये काम करतो, अलिबागमध्ये करतो, पनवेलमध्ये करतो, कुडाळमध्ये करतो, देरवणला करतो. शहापूरच्या काही ऑपरेशन्स असे असतात की मला तिथे नाही करता येत. त्यांना मी सांगतो की मी सगळं फुकट करतो, तू ठाण्याला ये. माणसं शहापूरहून ठाण्याला यायला घाबरतात. इट इज लाईक अ मेडिकल टुरिझम फॉर देम, कारण त्यांनी ती कधी हद्दच ओलांडलेली नसते. तेव्हा पाटील साहेब, आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये असा एक ग्रुप आहे की
की ज्याच्यापर्यंत आपण आरोग्याच्या सुविधा पोचवू शकलो नाही आहोत. पण आता टू व्हीलर ॲम्ब्युलन्स सारख्या योजना शासनाच्या आहेत ना. आहेत, पण आरोग्य म्हणजे काय, आता हा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथे थोडं माझे विचार वेगळे आहेत. सर्व शासकीय अधिकारी किंवा मंत्री महोदय, आणि बरोबर आहे, ते प्रायमरी हेल्थकेअरकडे बघतात. कदाचित शहरांची ग्रोथ बघितली तर कॅथलॅब झाल्या, MRI झाल्या, टर्शरी लेवलचं सेंटर झालं, पण प्रायमरी लेवल निग्लेक्टेड राहिली, जी भोर कमिशननी सांगितली अगदी होती. बरोबर आहे. हे सत्य आहे. माझा पुढचा भाग असा आहे की दरवेळेला गावातल्या माणसाला तुम्ही फक्त प्रायमरी लेवल केअर देऊन थांबू शकत नाही. त्याला जर समजा कार्डियक हिस्टेमिया होत असेल, त्याला जर समजा हार्ट अटॅक येत असेल, तर त्याला कॅथलॅबची जरुरी लागणार आहे. ती आपण त्याच्यापर्यंत कशी पोचवणार आहोत? टायर 3 किंवा खेडोपाडी नाही करता येणार, पण टायर 2 मध्ये तरी तो पोचेल याची व्यवस्था डॉक्टर, आपण करायलाच जवाहर पाहिजे. मोखाडाचं बोलता, जे सारखं हॉस्पिटल जिथं पूर्ण राज्यातून रुग्ण येतात, टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे जिथे देशातून रुग्ण येतात, तिथं रुग्णांच्या नातेवाईकांची जी अवस्था आहे, तिथे राहायला मिळत नाही, त्यांना झोपायला मिळत नाही, चांगलं खायला मिळत नाही. ह्या लोकांनी, पेशंटच्या सोबत येणाऱ्यांनी राहायचं कुठे? तुम्ही इतकी वर्ष या सिस्टीममध्ये आहात, तुम्ही सरकारला आता काय सांगू शकाल की ह्या प्रायोरिटीच्या 4 गोष्टी ह्या करा तर या गोष्टी स्ट्रीमलाईन होतील? सो ॲक्च्युली अतुल, तुम्ही मगाचाच मुद्दा आणखीन एका मार्गाने पुढे नेलात. मी जसं म्हटलं होतं की केवळ रुग्णालय बांधून काम पूर्ण होत नाही. स्टाफसाठी अकोमोडेशन बांधलं पाहिजे, आमच्या RMOसाठी, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स बांधली पाहिजेत. तुम्ही त्याचा पुढचा मुद्दा घेतलात, ज्या जेजेचा उल्लेख केलात, त्या जेजेच्याच कोपऱ्यावरती संत गाडगेबाबा धर्मशाळा आहे, जी अनेक वर्ष सर्व प्रकारच्या रुग्णांना अत्यंत अल्प प्रमाणामधल्या ह्याच्यामध्ये, जेव्हा आपले RR आबा उपमुख्यमंत्री होते आणि कार्यरत होते, तेव्हा त्यांनीही फार मोठं काम ह्यासाठी केलेलं आहे. म्हणून ह्यापुढे आपण हॉस्पिटल्स बांधताना रुग्णाच्या नातेवाईकांसाठी डॉर्मिटरी टाईप अकोमोडेशन 10 रुपये घ्या, फुकट द्या असं माझं म्हणणंच नाही आहे. 10-15 रुपये घ्या. आपण शिवभोजन थाळीसुद्धा देतो, तशा स्वरूपाची सोयी करा. नाहीतर आपण म्हणाल ते खरं आहे. अनेकदा मला गावातल्या रुग्णांना मी जेव्हा हे सांगतो, म्हणजे हा प्रकार घडला देरवणला, एक किडनीचं ऑपरेशन होतं एका मुलाचं, आणि त्यांनी इन्सिस्ट केलं की सर तुम्ही इथंच करा, तुम्ही नाहीतरी दर महिन्याला येता, पुढच्या महिन्यात करा. मी त्यांना सांगत होतो की हे ऑपरेशन मला इथे नाही करता येणार, कारण त्या रुग्णाबरोबर पुढचे 4 दिवस मी राहणं गरजेचं आहे. म्हणून मी हे मुंबईला करतो आणि मी हे फुकट करतो, तुम्हाला खर्च येणार नाही. त्या माणसाने त्याच्या खास कोकणी स्टाईलमध्ये मला प्रश्न विचारला, तुम्ही रुग्णालयाचे पैसे घेणार नाही, पण सकाळ दुपार खायला जायला यायला एका इडलीचे 100 होतात, त्याचे काय? एट अ व्हॅलिड पॉईंट. त्याच्यामुळे ह्याच्याही सोयी आपल्याला. डॉक्टर, आपण पाहतो त्या परळ विभागामध्ये पेशंट्सच्या नातेवाईकांचे हाल पाहवत नाही. अतुलजीने मुद्दा जो घेतला, काय करणार ती माणसं आणि त्यांना कसं परवडणार? मला एक अत्यंत हृदय प्रसंग आठवतोय. म्हणजे एक अत्यंत घरातली जवळची व्यक्ती कर्करोगाने टाटा रुग्णालयामध्ये ॲडमिट होती आणि मी KMचा डीन डायरेक्टर होतो. संध्याकाळी काम झालं की मी चालत फुटपाथवरनं जायचो. कॉर्नरवरती एक सफारी सूट घातलेली व्यक्ती 2 विटकरांवरती डाळ शिजवत होती, आणि त्यांच्याकडे बघितल्यावरच असं मला वाटलं की ही इज नॉट अ स्ट्रीट अर्चिन ऑर समबडी, तो प्रॉपर एक लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लासचा माणूस आहे. तर मी त्यांना थांबून विचारलं की काही मदत करू शकतो का मी आपल्याला, आपण असं काय या ठिकाणी स्वयंपाक करा. त्यांनी मला जे उत्तर दिलं ते मी कधीही विसरलो नाही. ते मला असं म्हणले की सर, परळच्या कुठल्याही लॉजमध्ये जरी माझी जवळची व्यक्ती ॲडमिट आहे, केमोथेरपी चालली आहे, मी जवळच्या ह्याच्यात एक बेड जरी घेतला ना सर, तरी रोजचे 1,500 ते 2,000 रुपये जातात. मी ते पैसे माझ्या रुग्णाच्या केमोथेरपीसाठी वापरतो. आय डोंट माइंड स्लीपिंग ऑन द स्ट्रीट्स. पण याला डॉक्टर एक कारण दुसरं सुद्धा आहे की आपली जी व्यवस्था आहे सगळी, आपण औषध खरेदीमध्ये एवढे घोटाळे करतो. मी स्वतः मागच्या सरकारमध्ये 290 कोटीचा औषध खरेदी घोटाळा कसा झाला तो काढला. त्याची औरंगाबाद हायकोर्टात PIL चालू आहे. औषध खरेदीत घोटाळा करतो, एक्सपायरी डेटवाली औषधं देतो आपण रुग्णांना. हे थांबवण्यासाठी आता तुम्ही आतूनसुद्धा सिस्टीम बघितलेली आहे, हे थांबवण्यासाठी काय करावं लागेल? त्याचा एक उपाय मला वाटतं ह्या केंद्र शासनाने आणि मोदी साहेबांनी घेतला की टेंडरिंग, मार्केटिंग. तुम्ही तर औषधाबद्दल बोललात, पण आम्ही जे सर्जिकल उपकरणं वापरतो किंवा आपण फ्रॅक्चर झालं तर स्क्रू आणि प्लेट्स लावतो, ह्यांच्यावरती कधी MRP नसायची. बरोबर आहे. ह्यालाही आता पायबंद घातलेला आहे की ह्या गोष्टी, किंवा आम्ही जे मोठमोठी उपकरणं, व्हेंटिलेटर्स आहेत किंवा आणखीन काही जी विकत घेतो,
आज तुम्हाला ई मार्केटमध्ये कुठला काय प्रकार उपलब्ध आहे, त्याची काय प्रॉबेबल कॉस्ट आहे हे बघायला मिळतं आहे. ह्याला विरोध होतोय हेही सत्य आहे, परंतु आपण जे म्हणतात तसं जिथं टेक्नॉलॉजी आपण जास्त वापरू शकू आणि त्याचा प्रसार करू शकू तितकं मला वाटतं अंधकार दूर व्हायला मदत होईल. नाही, पण ह्याच्यासोबतच मग जसं आपण सरकारला नावं ठेवतो तसं डॉक्टरांचा भाग आहे. कट प्रॅक्टिस हा जो काही प्रकार आहे, पेशंट एका ठराविक डॉक्टरकडे पाठवायचा, त्याच्याकडून कमिशन घ्यायचं. काही डॉक्टरांनी, खाजगी डॉक्टरांनी विरोध केला. आता केंद्र सरकारने त्याचा कायदा काय आणणार आहे ते सजेशनसाठी ओपन केलेला आहे. तर हा कायदा खरंच अंमलात येईल का कट प्रॅक्टिसच्या विरोधातला? असं आहे, कायदे करून मानसिकता बदलता येत नाही हा माझा ठाम विश्वास आहे. मी कट प्रॅक्टिस केली नाही तेवढ्यासाठी मी प्रॅक्टिसच केली नाही, कारण मला ते 30व्या वर्षीच कळलं होतं MCH पास झाल्यावर की आपण रूढार्थानं खाजगी व्यवसाय करायला नालायक होतो. पण माझ्यासारखे अनेक जण आहेत, असंही नाही की सगळेच कटवाले आहेत, असंही नाही. म्हणजे मनापासून चांगलं काम करणारे, आपण करत असलेल्या पेशंटच्या चांगल्या सर्जरीमध्ये आनंद घेणारे आणि मिळणाऱ्या पैशात नसलेले, पेशंटकडे पैसे नसतील तर स्वतःच्या खिशाला हात घालणारी ही डॉक्टर मंडळी आहेत. तेव्हा ह्याचंही आपण कुठेतरी नोंद घ्यायला पाहिजे. पण मग कायदा असावा का नसावा? कायदा असावा. कायदा असावा या मताचा मी आहे, कारण कुठेतरी काहीतरी पायबंद किंवा 4 केसेस झाल्याशिवाय. तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. मी त्याही फेजमध्ये महाराष्ट्राच्या सरकारबरोबर काम केलं आहे. MTP ॲक्ट आणला आपण, किंवा PCPNDTचं लेजिस्लेशन आणलं त्या कमिटीवर तुम्ही. सो हे जर कायदे नसते तर किती रॅम्पंट प्रकारे ह्या गोष्टी चालत होत्या. आज चालत नाही आहेत असं मी म्हणणार नाही, पण निश्चितच त्याची संख्या कमी झाली आहे. अल्ट्रासाऊंडमध्ये सेक्स डिटेक्शन हे निश्चितच कमी झालेलं आहे, हे मान्य करायला पाहिजे आणि म्हणून कायदा आणायला पाहिजे. पण डॉक्टर, अजूनही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांमध्ये हे ॲबॉर्शन रॅकेट अजूनही चालू आहेत. त्याच जिल्ह्यांची नावं पुन्हा पुढे येतात. आपण ते थांबवू शकत नाही का? आपण थांबवू शकू. तिथे थोडीशी इच्छाशक्ती आणि प्रखर प्रकारे कार्य कोणाची करण्याची इच्छाशक्ती पाहिजे तिथे? शेवटी डॉक्टरांची की सरकारची? दोन्ही याची डॉक्टरांची नैतिकता पण उंचावली गेलीच पाहिजे ना, की मी काय करतोय. अगदी बरोबर आहे. मी केवळ सरकारला, आणि मी सरकारला कधीच दोष देत नाही. माझा हा ठाम समज आहे, कुठल्याही पक्षाचा असू दे, तुम्हाला चांगलं काम करायचं आहे तर तुम्हाला सरकारबरोबर राहूनच काम करायला लागतं. यू कॅनॉट फाईट अ सिस्टीम. बी अ पार्ट ऑफ द सिस्टीम, ट्राय अँड मोल्ड इट, बट डोंट ब्रेक इट. पण हे जसं सरकारने एक पाऊल पुढे घ्यायला पाहिजे, तसंच डॉक्टरांची नैतिकताही उंचावली गेली पाहिजे. पण ज्या सिस्टीममध्ये राहून काम करायचं म्हणतात, ती सिस्टीमच जर करप्ट होत चालली असेल पण तर लोकांनी बघायचं पण कोणाकडे? बदलत आहेत ना गोष्टी. आज आपल्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टी नाही म्हटलं तरी देर हॅज बीन अ परसेप्टेबल चेंज इन द कंट्री. ते मान्य करायलाच नाही, पाहिजे. आपण म्हणालात की डॉक्टरांमध्येही पाहिजे, हा आतून त्याला वाटलं पाहिजे, नैतिकता हवी. नैतिकता पाहिजे. आपल्याकडे जे नायर, सायन, कुपर अशी मोठी हॉस्पिटल्स आहेत सगळी, आणि राज्यभरातून पेशंट्स तिथे येतात. त्यांच्या राहण्याची सुद्धा सोय नाही, आणि तिथलं वातावरण जे आहे इतकं घाणेरडं वातावरण आहे सगळं. म्हणजे तिथे जी यंत्रणा आहे, जे सायन, नायर, कुपर, याच्यामध्ये जी यंत्रसामुग्री आहे तेवढी मला नाही वाटत कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असेल मुंबईमध्ये. सर्वोत्कृष्ट लेवलची आहे. मी आजही तुम्हाला सांगतो अतुल, पण मी आजही मी सायन हॉस्पिटलमध्ये मानद सर्जन म्हणून काम करतो. मी 5 पैसे पेट्रोलचे सुद्धा घेत नाही, पण रोज सकाळी 2 ते 2.5 तास मी सायनमध्ये सर्जरीज करतो, आणि तो जो मला आनंद मिळतो तो मला माझं कुठलंही प्रायव्हेट हॉस्पिटल देऊ शकत नाही. मग ती एवढी सगळी चांगली उत्कृष्ट यंत्रसामुग्री, यंत्रणा असताना तिथे हे जे काही सगळे प्रकार चालतात त्याच्यामुळे मध्यमवर्गीय, लोअर मिडल क्लास या लोकांना जायची इच्छा होत नाही, आणि गेलं तर त्यांना ॲक्सेसही मिळत नाही. मग हे कसं थांबवणार? त्याच्यात थोडंसं एक सजेशन मी केली होती ज्यावेळेला मी नायरचा डीन होतो. कारण अनेक लोक असं म्हणायचे, मध्यम वर्गाचा उल्लेख आपण केला तर, की आम्हाला तुमच्याकडनं ऑपरेशन करून घ्यायला आवडेल, पण तुम्ही ब्रिज कॅन्डित करा. नाही, मी करतच नाही तिकडे, प्रश्नच मिटला. सो प्रत्येक हॉस्पिटलला एक हॉटेल कॉम्पोनंट असतो, आणि हा हॉटेल कॉम्पोनंट काय असतो की तुमची राहायची व्यवस्था, तुमची आंघोळीची, बाथरूमची व्यवस्था, गरम पाणी मिळतं आहे ना, एक तुम्हाला जी पर्सनल प्रायव्हसी लागते, दॅट इज बियॉन्ड द क्लिनिकल वर्क दॅट वी आर डुईंग. सो देर इज अ हॉटेल इन एव्हरी हॉस्पिटल. मग आपण असं एखादं मॉडेल इव्हॉल्व करू शकू का की ह्या ठिकाणी मध्यम वर्गासाठी मॉडरेट पैसे घेऊन शेअरिंग रूम्स असतील किंवा सिंगल रूम्स असतील, आणि ते जे उत्पन्न होईल
ते आपण पुन्हा बाकीच्यांच्यासाठी, गरिबांसाठी हॉस्पिटलमध्येच घालू, त्यातनं कुठे रस्ते नाही सुधारायचे, आपण हेल्थ सेक्टरमध्येच हे करू, ह्याचा आता सिरियसली विचार होण्याची गरज आहे. नक्की अतुलजी, हा मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे की शासन नेहमी आरोग्य व्यवस्थेकडे पाहताना केवळ हॉस्पिटल, मेडिसिन्स या पलीकडे जाऊन पेशंटच्यासाठी ह्युमन इंटरेस्ट काही असेल तर तो जपायला पाहिजे. एका वेगळ्या मुद्द्याकडे न्यायचं आहे, हेल्थ इन्शुरन्स. एकच मुद्दा तुम्हाला बरं. थांबवतो. आज डिमांड्स कशा आहेत? आज लोकांना वायफाय हवं आहे आणि मी ते नाकारू नाही शकत. आणि हे वायफाय केवळ प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही, माझ्या वॉर्डमध्ये, सायनमध्ये जी छोटी पोरं आहेत ना, ती सगळ्या त्यांच्या स्मार्टफोनवरती गेम्स खेळतात आणि त्याच्यात ते त्यांचं ऑपरेशनचं दुःख विसरतात. अँड वी डोंट ऑब्जेक्ट. त्यामुळे ते सांगतात आज वायफाय चालत नाही सर, त्याच्याकडे बघा. सो ह्या गोष्टी जसा काळ पुढे जातोय तसा लोकांच्या डिमांड्स वाढत आहेत. अँड यू कॅन पुश दिस अंडर अ कार्पेट की ह्याची काय गरज आहे, असं नाही आहे. नक्कीच आम्ही गमतीने म्हणतो की अन्न, वस्त्र आणि वायफाय माणसाच्या मूलभूत गरजा झाल्यात, हा प्रकार आहे. मी येतो मुख्य मुद्द्याकडे की हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स हे गेल्या काही वर्षांपासून एक अवेअरनेस देखील वाढत चाललं आहे, खूप लोकांचा असतो, पण वास्तव काय? 10-20 वर्षापूर्वी जी अवस्था होती त्यापेक्षा आज आपण बऱ्या अवस्थेत आहोत. म्हणजे मी एक साधं उदाहरण सांगतो. समजा मी या सगळ्या आपल्या सहकाऱ्यांना विचारलं की तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे LIC आहे का, तर 100% माझी खात्री आहे प्रत्येकाचे हात वर जातील. मग मी जर पुढचा प्रश्न विचारला की तुमच्यापैकी किती जणांच्याकडे ॲडिक्वेट हेल्थ इन्शुरन्स आहे, आता हा जो माझा शब्द आहे ना हा फार महत्त्वाचा आहे आणि हा मी इलॅबरेट करेन. मग सांगतात नाही सर आमची ना फॅमिली पॉलिसी आहे 1 लाखाची, किंवा कोणी म्हणतात नाही सर आमचा कॉर्पोरेट इन्शुरन्स आहे, आमची कंपनी कव्हर करते. वस्तुस्थिती अशी आहे, आणि हे विधान मी परत गेली 2-3 वर्ष वेगवेगळ्या फोरममधनं करतो आहे, की आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स या संकल्पनेची व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ग्रोथ व्हायची गरज आहे. मी आता हे एक्सप्लेन करतो. हॉरिझॉन्टल म्हणजे काय? समजा आपण सगळे मध्यमवर्गीय आहोत, आपल्या असतो हेल्थ इन्शुरन्स, काही ना काहीतरी असतो. आपल्याकडे काम करायला ज्या बाई येतात, ज्या झाडू पोछा करतात, पोळ्या लाटतात, भांडी घासतात, त्यांच्याकडे कुठलाही हेल्थ इन्शुरन्स नसतो. मग त्या जेव्हा आजारी पडतात ना तेव्हा त्या आपल्या पुढे पदर पसरतात आणि आपणही त्यांना मदत करतो. सो while your family is covered, you are out of pocket expenses taking care of a family which is uncovered. हा हॉरिझॉन्टल पेनिट्रेशन इनएडिक्वेट असल्याचा दाखला आहे की समाजामध्ये हेल्थ इन्शुरन्सची संकल्पना सर्वदूर पसरलेली नाही. आता व्हर्टिकल, समजा मी यांना विचारलं की किती लाखाचा आहे तुमचं वय काय आणि तुमचा इन्शुरन्स किती लाखाचा आहे. नॉर्मली मला उत्तर मिळतं सर मी 32-35 वर्षाचा आहे आणि माझा 2 लाखाचा इन्शुरन्स आहे. आज वस्तुस्थिती अशी आहे की विशिष्ट वयोगटामध्ये जे आजार तुम्हाला होतात, कार्डियक इव्हेंट्स तर हल्ली कधीही होतात, आणि कार्डियक इव्हेंटनी तुम्ही जर चेस्ट पेन घेऊन रुग्णालयात आलात तर ज्या टेस्ट सुरू होतात त्याच्यात तुमचे 2-2.5 लाख पहिल्या तासात संपतात. सो तुमची जी डेप्थ आहे, व्हर्टिकल डेप्थ, ती अपुरी आहे. म्हणून माझा असा सल्ला आहे की हेल्थ इन्शुरन्स ही संकल्पना, आपली मुलं जसजशी मोठी होत आहेत, 18-20 वर्षाची झाली, मॅच्युअर झाली, लायसन्स काढलं त्यांनी, की बाबा त्यांचा हेल्थ इन्शुरन्स असावा आणि ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आपण टाकावी. आईबाबत सगळं करणार हे चालणार नाही, कारण आता ते शेवटपर्यंत तसंच चालतं. आई बाबांनी आशुतोषजी जे म्हणणे आहे, त्यांचा मुद्दा असाही आहे की इन्शुरन्स कंपन्यांमधून फसवणूक होते, इन्शुरन्स कंपन्या देत नाहीत पैसे वेळेवर. त्याच्याकडे मी येतो. हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांच्या एका कॉन्क्लेव्हमध्ये मी गेलो होतो. तिथे मी एका मोठ्या कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्याचं हे विधान ऐकलं की एव्हरी सेटल क्लेम इज अ लॉस टू अस. आणि मी म्हटलो की ही जर तुमची धारणा असेल तर यू बेटर बी नॉट इन दिस बिझनेस. आय वॉज व्हेरी ब्लंट अबाउट दॅट. बरोबर. पण दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे की आपण दिलेला क्लेम कोणत्या ना कोणत्या कारणास्तव नाकारण्याची प्रवृत्ती आहे. मग त्याच्यात कधी माझं नाव संजयचं संजीव झालंय म्हणून नाकारला जातो, कधी डेट ऑफ बर्थ नाकारलेली असते, कधी पूर्वीचं काहीतरी एखादं इलनेस कोट केला नाही म्हणून नाकारला जातो, कधी एखादी सवय व्यसन म्हणून गणली जाऊन नाकारला जातो. हे करण्यासाठी आज मेजॉरिटी हॉस्पिटल्स एक मधली एजन्सी नेमतात. म्हणजे त्या बाजूला तर TPA असतोच, पण ह्या बाजूला हॉस्पिटलच्याकडनं पण एक एजंट म्हणा किंवा एजन्सी नेमली जाते
which acts as an interface between the two parties and try and arrive at a consensus decision. पण डॉक्टर, कुटुंबांनी इन्शुरन्स काढला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, ही ठीक आहे. पण आपण डॉक्टर आहात आणि आज ही मुलाखत राज्यातले सगळे लोक बघतायत. तुम्ही काय सांगाल कुटुंबाला की चांगलं निरोगी जगण्यासाठी, आजार काही कोणाला सांगून होत नाही, पण आजार होऊ नये आणि आपण आपली काळजी घेण्यासाठी आणि आता सगळे डाएट कॉन्शियस झालेले आहेत, तर अशा परिस्थितीत तुम्हाला एक निरोगी राहण्यासाठी एक काय गोष्टी केल्या पाहिजेत? हा एक ज्याला आपण एक जनरलाइज्ड व्ह्यू म्हणतो अगदी, अगदी. तो मी सांगतो. हो. घरातलं माझ्याकडे सगळे माझे पेशंट 12 वर्षाखालचे असतात. ते बरं झाल्या क्षणी पहिला प्रश्न विचारतात, मी पिझ्झा कधी खाऊ? मग मी त्यांना सांगतो की तुला हा का त्रास झाला, की तुझ्या आईनं जे तुझं ताट वाढलं होतं. आपल्या मराठी घरांमध्ये ताट वाढायची एक पद्धत होती की बाबा एक मूद भात आहे, एक डाळ आहे, भाजी आहे, लिंबू चटण्या, त्यांचंही स्थान त्यांना त्या ठिकाणी दिलेलं होतं. हे सगळं अस्तंगतच झालं ना. टिश्यू पेपरवरती बर्गर आणि खाली ओघळणारं चीज घेऊन जेव्हा आपण खायला लागतो तेव्हा ते अयोग्य आहे असं म्हणणं नाही, पण त्याचा अतिरेकही होता कामा नये. त्यामुळे घरात आपल्या ज्या मराठी अन्न शिजवण्याच्या ज्या पद्धती आहेत आणि त्याच्यात जे वाढलं जातं ते आपण खायला पाहिजे. एक तरी फेरी मोकळ्या हवेमध्ये नाव, विच इज अ व्हेरी व्हेरी रेअर कमोडिटी नाव, प्रदूषणामुळे आणि ह्याच्यामुळे, पण आहे. महाराष्ट्राच्या अंतर्भागामध्ये अजूनही तो ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपातला व्यायाम करत राहणं. आणि स्ट्रेस हा जो फॅक्टर आहे ना अतुल, हा कोणालाही चुकलेला नाही. सम अमाऊंट ऑफ स्ट्रेस इज रिक्वायर्ड फॉर परफॉर्मन्स. कारण स्ट्रेसच नसेल ना तर आपण आळशी होतो, पण तो जेव्हा एका विशिष्ट लेवलच्या पलीकडे जातो तेव्हा त्याचा त्रास सुरू होतो. मग आपण लवकरचा हायपरटेन्शन, अर्ली डायबिटीज, थायरॉइड इश्यूज बघायला लागतो. आता माझा स्ट्रेस घालवायला मी काय करायचं, ज्याला मी डिस्ट्रेसिंग, डिस्ट्रेस नाही, डिस्ट्रेसिंग फॅक्टर्स जे आहेत हे प्रत्येकाचे वेगळे असतात. कदाचित तुमचं एखादं संगीत असेल किंवा एखादं नवं पुस्तक वाचणं असेल, तुमच्या मिसेसांचं पर्यटन असेल, आणखीन कोणाच्या बाबतीत आहे. माझ्या बाबतीमध्ये गझल्स आहेत आणि मी सकाळी करत असलेली ऑपरेशन्स आहेत, ही मला डिस्ट्रेस करतात. आपण आपला बोजा ओळखणं गरजेचं आहे आणि तो सोडायचा नाही. इथे डॉक्टर काही प्रेक्षकही आहेत. आपण कुटुंबाचा विषय निघाला आणि तर तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता, डॉक्टर त्याची उत्तरं देतील. माईक आपल्याकडे घेऊन येतील. मी नितीन देशपांडे. प्रथम ग्रॅज्युएट केल्याबद्दल लोकमतचे अभिनंदन. डॉक्टर, मला एक तुम्ही कोविडबद्दल बोलताना मला एक प्रश्न पडला आहे. तुम्ही कोविडच्या वेळेला असंही सांगितलं की आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकचा माझ्यावर मी पण उपयोग केलेला आहे, पण शेवटी हूच्या नॉर्म्सप्रमाणे सायंटिफिक कसोटी लागणारे औषधं मी वापरले. तर तुमचा आयुर्वेदिक याचा संबंध असताना यावेळेला तुमची मनस्थिती का असावी, आणि जर काही असेल तर हा कोविड गेल्यानंतर तुम्ही आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकवर काही स्टडी केला का? हा एक सॉरी मी उत्तर देतो, मग पुढचा प्रश्न विचारा. देशपांडेंनी विचारलेला प्रश्न अतिशय योग्य आहे. मला एखाद्या गोष्टीचा माझा विश्वास आहे म्हणून मी समाजाला ते पूर्णपणे सांगू नाही शकत. टास्क फोर्स वॉज रिस्पॉन्सिबल ऑर्गनायझेशन. त्याच्यात 14 वेगवेगळ्या विद्याशाखेचे अत्यंत तज्ज्ञ, म्हणजे ज्यांना इंटरनॅशनल स्टँडिंग होतं, अशी माणसं होती. खूप वादावादी व्हायची, वाद व्हायचे नाहीत असं कधी नाही, पण माझी जबाबदारी याचं सगळ्याचं एक डिस्टिल्ड काहीतरी बाहेर काढायचं. आणि साधारणतः प्रोटोकॉल असे होते की दर शुक्रवारी मी स्वतः टाईप करून ॲजेंडा पाठवायचो. दर सोमवारी रात्री 2 वर्ष 8:30 ते 10:30 11 मीटिंग्स व्हायच्या. त्या मीटिंग्स व्हिडिओ बेसिसवर होत्या. आम्ही कधीही एकमेकांना भेटलो नाही. या मीटिंग्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, आम्ही तर होतोच, पण हार्वर्ड, मेयो, रोचेस्टर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, जर्मनी ह्या देशांमधले विविध तज्ज्ञ इन्व्हायटेड लोक असायचे. प्रचंड प्रमाणात चर्चा व्हायची. आणि ही चर्चा झाल्यावरती त्याचं जे एक डिस्टिल केलेलं असं सूत्र असायचं ते मी रात्री 11:30 वाजता टाईप करायचो. मुख्यमंत्र्यांना एक कॉपी मेल करायचो आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी हेल्थला मेल करायचो. त्यावेळेला तेवढ्याच गोष्टी की ज्या ॲक्सेप्टेबल आहेत त्या सांगितल्या गेल्या. पण याचा अर्थ असा नाही
की आयुर्वेदाचा आणि होमिओपॅथीचा वापर आम्ही सांगत नव्हतो. मला स्वतःला पाटील साहेबांनी मला विचारलं की सर तुम्हाला कोविड झाला का? मला 4 वेळा कोविड झाला. मला अल्फा झाला, डेल्टा झाला, ओमायक्रॉन 1 झाला, 2 झाला. शेवटी आमच्या ग्रुपमध्ये तो विनोदाचा भाग झाला की सरांना झाला असेल तर नवा व्हेरियंट आला नाही ना बघा, असला प्रकार होता. पैकी डेल्टामध्ये मी व्हेंटिलेटरवरती गेलो, ICUमध्ये होतो. त्यातनं मी जेव्हा बाहेर आलो त्यावेळेला मला माझी लंग्स अफेक्ट झाली आहेत हे जाणवलं आणि त्यावेळेला लंग्सच्या परिणामांचा पोस्टऑप म्हणजे फिजिओथेरपी डिपार्टमेंट कसं कामी आलं त्यांनी माझ्यावरती काम केलं. आयुर्वेदामध्ये लेंडी पिंपळी, गुगुळ अशी विविध प्रकारची औषधं होती ती मी घेतली आहेत आणि त्याचा लाँग कोविड ही जी गोष्ट आजही प्रचलित आहे आणि ज्याच्याबद्दल आम्ही शासनाला वारंवार सांगतो की आपल्या सर्व हॉस्पिटल्समधनं आपण लाँग कोविड OPD चालू करूया. अनेक जण मला विचारतात सर कोविड संपला का? कोविड संपलेलं नाही, कोविड मॅनेजेबल झाला आहे, हे सत्य परिस्थिती आहे. पण लाँग कोविडची मला जास्त भीती आहे. लाँग कोविडमध्ये कोविडचे सर्व संस्थांवरचे दुष्परिणाम बघायला मिळालेले आहेत. इथे डायबिटीस नव्यानं झाला आहे, असलेला डायबिटीस कंट्रोलच्या बाहेर गेलेला आहे. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फीमर यंग लोकांना होऊन त्यांचे खुब्याचे सांधे बदलायला लागलेले आहेत. अनेक लोकांची लंग्स अफेक्ट झाली आहेत, काहींचा अस्थमा बळावलेला आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आजही चालू आहेत. ह्यालाच आपण लाँग कोविड असं म्हणतो. अशा अनेक ठिकाणी आयुर्वेदिक औषधं आपल्याला पूरक म्हणून वापरता येण्यासारखी सिच्युएशन आहे, हे सत्य आहे. पण डॉक्टर तुम्ही हा खूप मोठा मुद्दा सांगताय. माझ्या पाहण्यात देखील अशी काही उदाहरणं जवळची आहेत. यासाठी काय करायला पाहिजे? आम्ही टास्क फोर्सच्या माध्यमामधनं परत विनंती केलेली आहे, म्हणजे पूर्वीच्या शासनाला केली आहे, आत्ताही केली आहे की आपल्या सर्व रुग्णालयांमधनं मग ती पब्लिक असू देत किंवा प्रायव्हेट असू देत, एक मुद्दा मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचा आहे. कोविडच्या मॅनेजमेंटचं यश म्हणा किंवा जे काही आहे ना त्याचं फार मोठं श्रेय पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर यांनी हातात हात घालून काम केलं ह्या मुद्द्याकडे आहे. तर टास्क फोर्सनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की लाँग कोविड OPDs चालू करा हॉस्पिटल्समधनं. बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ती झाली आहेत, शासकीय काही रुग्णालयात झाली आहेत. पण मला विचाराल तर मला डिस्ट्रिक्ट लेवलच्या हॉस्पिटलपर्यंत लाँग कोविड OPDs ही डेडिकेटेड OPD पुढची काही वर्ष चालवायला आवडेल. आणखी कोणाचे काही प्रश्न? माईक द्या तिकडे. एक प्रश्न तुम्ही एक सांगितलं की प्रिकॉशन ऑफ द हे म्हणजे व्यायाम करा वगैरे सगळं. पण आज मी ठाण्यातली 15 म्हणजे 1.5 दशकातली हे सांगतो, गल्ली बोळामध्ये मेडिकल दुकानं उघडत आहेत आणि एवढ्या प्रमाणात उघडतात. मी हेल्थच्या ठाण्याच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं तुमच्याकडे काही डाटा आहे का? तर ते मला विचार तुम्ही PhD करता का? दॅट इज अदर थिंग. पण गल्ली बोळात जर मेडिकल दुकान उघडतात त्याच्यामध्ये आरोग्य बिघडण्याची जी सांख्यिक ही आहे ती प्रचंड प्रमाणात असली पाहिजे. तर त्यावर काही उपाय शासन किंवा आपण काही सुचवलेत का? मेडिकल दुकानं म्हणजे केमिस्ट शॉप्स असं केमिस्ट तुमचं- शॉप. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन हॉस्पिटल्सबद्दलही तेच म्हणेन. दुर्दैवानं काही गोष्टी अशा झालेल्या आहेत की ज्या मागणी तसा पुरवठा मी समजू शकतो पण मागणी नसतानाही पुरवठा केला जातो आहे आणि ज्याला आर्टिफिशियल डिमांड क्रिएट करण्याचं प्रकरण म्हटलं जातं तशा गोष्टी काही बाबतीत घडत आहेत. दॅट इज नॉट ए क्लिअर इंडिकेटर ऑर मार्कर ऑफ द हेल्थ स्टेटस ऑफ युअर स्टेट. किती कुठली काही दुकानं आहेत म्हणून तसं होत नाही. आज अनेक चॅनल्स असतात पण लोकमत हे दर्जेदार चॅनल आहे, ते दर्जेदार चॅनल आहे. थँक्यू. सर नमस्कार, मी संतोष आंधळे. गेली 20 वर्ष मी तुमच्यासोबत काम करतो, रिपोर्टिंग करतोय. तर तुम्ही नायर रुग्णालयामध्ये सर्जन म्हणून अधिक तुम्ही भावता की वैद्यकीय संचालक की वैद्यकीय अधिष्ठाता KMचे? आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे की तुम्ही नायर रुग्णात जेव्हा बालशल्यचिकित्सक म्हणून काम करत होतात तेव्हा तुम्ही एका भाजलेल्या रुग्णावरती एक चांगली नवीन ट्रीटमेंट केली होती जी खूप गाजली होती. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? नाही, तुझा प्रश्न खूप सुंदर आहे. हे सत्य आहे की त्यात तुम्ही ते केळीच्या पानात गुंडाळून वगैरे असे उपचार केले होते. हे सत्य आहे की संतोष माझा 20 वर्षांचा मित्र आहे. म्हणजे जसा तो पत्रकारितेत मोठा झाला आणि त्याला मोठे पुरस्कार मिळतात तसंच माझी इकडे ग्रोथ झाली आहे. बट द फॅक्ट रिमेन्स की मी हाडाचा सर्जन आहे. म्हणजे मी हाडांचा ऑर्थोपेडिक सर्जन नाही पण मी हाडाचा सर्जन आहे आणि त्यामुळे रोजची सकाळी हातात शस्त्र घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.
आय थिंक एव्हरीथिंग हॅज मॅच्युअर्ड इन टू नेक्स्ट. जेव्हा तुम्ही ते काम करता, जेव्हा तुम्ही नाना प्रकारचे पेशंट्स बघता, तेव्हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेअरमध्ये बसल्यावर समाजाला नेमकं काय हवं आहे आणि ते कसं देता येईल ह्याचा तुम्ही विचार करायला लागता आणि ती प्रगल्भता येत जाते. तू ज्याचा उल्लेख केलास ते बनाना लीफ ड्रेसिंग होतं. ते मी काय त्याचा प्रणेता नव्हतो, आम्ही त्याचा प्रयोग केला होता. ॲक्च्युली सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर माधुरी गोरे म्हणून माझ्या ज्येष्ठ सहकारी सर्जन होत्या आणि त्यांनी त्याचा प्रयोग सर्वप्रथम केला होता. या ज्या गोष्टी आहेत ना, ह्यांना बायोलॉजिकल ड्रेसिंग्स असं म्हटलं जातं. जेव्हा एखादी व्यक्ती भाजते तेव्हा तिची स्किन जाते आणि मग ती मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन्सना बळी पडते किंवा जी टिश्यू फ्लुइड्स असतात, जे पाणी असतं ते वाहून जातं. हे थांबवणं गरजेचं असतं. आणि जेव्हा संपूर्ण छाती, हात, पाय, पोट जळालेली आहे, भाजलेली आहे, तेव्हा स्किन आणायची कुठून? म्हणजे आता आपण स्किन डोनेशन आणि ह्या गोष्टींकडे आलो आहोत, पण त्यावेळेला तो एक असा उपाय होता की जो फारसा खर्चिक नाही, जो स्टराईल आहे आणि उपलब्ध आहे. म्हणून बनाना लीफ ड्रेसिंग्स हॅव बीन ट्राईड अँड दॅट हॅज बीन डॉक्युमेंटेड टू बी युजफुल इन द सर्जिकल लिटरेचर. डॉक्टर BARCने ॲलोव्हेरा आणि असा एक लेप केला होता, तो येतो का वापरामध्ये आणि ते काय प्रकार होता? नाही, ॲलोवेरा म्हणजे कोरफड हे तर आयुर्वेदामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे वापरलं गेलेलं आहे. त्याचे एक्स्ट्रॅक्ट्स वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे फ्लुईड आहे, ऑइंटमेंट्स आहेत, लिनिमेंट्स आहेत, ह्या सगळ्या फॉर्म्समध्ये आपण ते वापरलेलं आहे आणि ते निश्चित उपयुक्त आहे. इज नो डाऊट अबाउट दॅट. आपण नमस्कार डॉक्टर, मी CA निखिलेश सोमण, व्यवसायाने मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. आत्ता बराच वेळ मी आपली चर्चा ऐकली, त्या 2-3 प्रश्न माझ्या मनात उपस्थित राहिलेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण एक डॉक्टरांचा मुद्दा काढला होता, कट प्रॅक्टिसवरनं आपण थोडीशी चर्चा केली होती. आपण त्याच्यावर म्हणालात की दोन्हीकडनं मानसिकता हवी, कारण चांगले डॉक्टरही आहेत आणि काही असेही असतात. माझा मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं का होतं याच्या मुळाशी आपण कधी जायचा प्रयत्न करतो का, ॲज अ शासन म्हणून किंवा डॉक्टर फेटर्निटी म्हणून? कारण माझे काही क्लायंट्स डॉक्टर आहेत आणि मीही स्वतः बघतो की ही जी प्रॅक्टिस बऱ्याच ठिकाणी बहुतांशी चालते, याचं मुख्य कारण असं आहे की आज माझ्या डॉक्टर मित्राचा मुलगा पण डॉक्टर करायचा असेल तर तो म्हणतो, सोमन 2 कोटी आणायचे कुठनं? मग आपल्याकडे शिक्षणच जर इतकं महाग आपण केलं आहे, तर मग मला सांगा, जो माणूस 2 कोटी खर्च करून प्रॅक्टिसला उतरतो, नॅचरली त्याचा उद्देश असा असतो की ते 2 कोटी माझे पहिले कसे कव्हर होतील, कारण कधी कर्ज काढलेलं असतं, कधी त्यांच्याकडे मिळकत असते, मी नाही म्हणत नाही. ह्या प्रश्नाकडे शासन गांभीर्याने बघेल का, असा माझा मला वाटतं प्रश्न शासनालाच विचारायला पाहिजे. पण मग पण डॉक्टरांकडनं आपल्याला काही मी करता तुम्हाला येईल? याचं एक उत्तर देतो. तुमच्या CAच्या लँग्वेजमध्ये यू आर एक्सपेक्टिंग रिटर्न ऑन युअर इन्व्हेस्टमेंट्स. वाय आर यू फॉरगेटिंग द ड्युरेशन? तुम्हाला ते 2 कोटी पहिल्या 2 वर्षातच यायला पाहिजे, ते कोणी सांगितले? पुढच्या 20 वर्षात कमवा ना. हा त्यातला महत्त्वाचा मेसेज आहे. उलटं पहिल्या 2 कोटीत आलं तर तुम्हाला त्याचा जास्त त्रास होईल टॅक्स ॲडजस्ट करताना. नाही, बरोबर आहे. मुद्दा असा आहे. आणि ह्याला एक दुसरा उपाय घ्या. जेव्हा आता कॅश करन्सी ट्रान्झॅक्शन्स कमी होत आहेत, आज ह्याच्यात फरक बघा. ठाण्यामध्ये कौशल्य आहे आमचं. यू वुड बी सरप्राईज, 80% इन्शुरन्स सेक्टरमध्ये 0 एक्सचेंजमध्ये होतं, कॅशलेसमध्ये होतं. बाकीच्या ठिकाणी QR कोड आणि कार्ड्स. सो ॲक्च्युअल यूज ऑफ करन्सी. मी जेव्हा प्रिन्स अली खान रुग्णालयाचा चीफ होतो त्यावेळेला आम्ही कॅश काउंट करण्याचं मोठं मशीन बसवलं होतं आणि त्याला आमचे सगळे लोक पैसे खाणारं मशीन म्हणायचे. कारण त्याच्यात एकदा ते पैसे घातले की ते मोजायचं, त्याचं कुठल्या डिव्हिजनची काय आहे ते, आणि त्याची रिसिटच बाहेर यायची आणि रात्री बँकेची माणसं यायची तेव्हाच ते मशीन उघडलं जायचं. पण गेल्या 5-7 वर्षात थँक्स टू सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेप्स म्हणा किंवा काय, आपण कॅश किती कमी हाताळतो आहोत. हॉस्पिटल लांब राहिलं, मी गाडी चालवतो, माझ्या खिशात 30 रुपयेसुद्धा नसतात. ही अवस्था आहे. कारण हे जे यंत्र आहे हल्ली, हे पैसे पण देत आहे आमचे. सो ह्या सगळ्या गोष्टी. पण पुन्हा तोच मुद्दा मी हे म्हणेन की इथे पुन्हा मानसिकता आहे की ठीक आहे, मी 2 कोटी दिले, आता मी 2 कोटी देऊन सीट घ्यावी का नाही, तेवढी वैद्यकीय व्यवसायाचे रिटर्न्स आज राहिले आहेत का, हे सगळे वेगळ्या प्रकारचे विचाराचे मुद्दे आहेत. नाही, कारण काही डॉक्टरांना भीती पण वाटते. म्हणजे आजकाल आपण ठाण्यातच असे 1-2 प्रकार बघितले की जरा पेशंटला काही झालं की आजकाल पहिले डॉक्टरला मारतात पोलीस यायच्या आधी. हे पण प्रकार आपल्याकडे, म्हणजे समाजाने पण डॉक्टरांकडे थोडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण मी तसं 1-2 केसेस स्वतः जवळून पाहिलेले आहेत. म्हणजे विनाकारण दोष नसताना प्रथम डॉक्टरला दोषी धरलं जातं. म्हणजे आपल्याकडे मी असं म्हणेन की दोन्ही नाण्याला 2 बाजू असतात. समाजाने पण डॉक्टरांना आपण एकीकडे देव देखील मानतो आणि मग अशा वेळेला नेमकं त्यांना काय होतं की एकदम भावनेच्या आहारी जाऊन किंवा भावनेच्या भरात जाऊन तुम्ही जो डॉक्टर तुमचा जीव वाचवणारा आहे त्याचा जीव पण घ्यायला काही वेळेला लोक मागे पुढे बघत नाहीत. ही पण माझ्या मते एक दुर्दैवाची गोष्ट आहे. पण हे सामाजिक सत्य आहे
कोविडच्या काळामध्ये मला म्हटलं की सर तुमचं चांगलं आहे, आता तुम्हाला सगळेजण देव मानतात. म्हटलं प्लीज मला देवही मानू नका आणि दानवही मानू नका, मला फक्त मानव माना, तेवढीच माझी एक रिक्वेस्ट आहे. आणि तुम्ही जे म्हणता ना की डॉक्टरांना मारलं जातं किंवा काय, दिस इज ह्याला आमच्या क्षेत्रामध्ये नी-जर्क रिॲक्शन असं म्हणतात. इथे मारल्यावर माझा हा जो गुडघा उडतो ना सगळ्यांचा आपला, दिस इज अ नी-जर्क रिॲक्शन. माझा आलेला मुलगा, मी स्वतः मार खाल्लेला आहे आणि मला ते सांगताना कधी वाईट वाटत नाही. 1989 साली मी KEMमध्ये यंग लेक्चरर होतो आणि एका 11 वर्षाचा मुलाचं अचानक निधन झालं. त्याचं निधन वेगळ्या कारणाने झालं होतं, त्याला वाचवणं शक्य नव्हतं, पण त्याच्या वडिलांनी मला मारलं. आणि 4 दिवसांनी त्याच वडिलांनी वॉर्डमध्ये येऊन माझे पाय धरले होते आणि सांगितलं होतं सर माझ्या हातनं चूक झाली, मला माफ करा. सो समटाईम्स दीज आर नी-जर्क रिॲक्शन्स गिवन. इंटॉलरन्स असतो किंवा भावनेच्या भरात ते होतं. आय थिंक त्यावेळेला दुसऱ्या साईडने डॉक्टर बाजूनी प्रगल्भता आणि मानसिक शांती ठेवायला पाहिजे की कोण आहे? का होतं हे. डॉक्टर नमस्ते, मी प्राध्यापक नारायण बारसे. मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे, एक सामान्य नागरिक किंवा कधी रुग्णाचा नातेवाईक म्हणून, की हॉस्पिटलमधून आपल्याला जेव्हा प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं जातं आणि ते प्रिस्क्रिप्शन घेऊन आपण मेडिकलमध्ये जातो तेव्हा आपल्याला ब्रँडेड आणि जेनरिक असं सांगितलं जातं आणि त्याच्या किमतीमध्ये मात्र जमीन अस्मानाचा फरक असतो. कधी जेनरिकची किंमत 10-15% असते ब्रँडेडच्या. तर हे खरंच जेनेरिक औषधं जे आहेत तेवढी परिणामकारक असतात का? निश्चित असतात. फार चांगला प्रश्न आपण विचारलात. आणि मी KEMचा डीन होतो, मला वाटतं का नायरचा डीन होतो त्यावेळेला, आदरणीय सुभाष देसाई साहेब गोरेगावचे आमदार होते, नगरसेवक होते पहिले आमचे. त्यांचं एक प्रबोधन म्हणून NGO चळवळ होता, त्याच्या माध्यमातून आम्ही मुंबईतलं एक सुरुवातीचं पहिलं जेनेरिक मेडिसिनचं दुकान मी पुढे आणण्यामध्ये भाग घेतला होता. आणि मी इन्सिस्ट केलं होतं की मुंबईच्या प्रत्येक सबर्बमध्ये, ठाणे ईस्ट आहे, वेस्ट आहे, निदान एक जेनेरिक मेडिसिनचं दुकान असावं. मी तुम्हाला समजावून सांगतो, ब्रँडेड मेडिसिन्स महाग का असतात. एखादं नवं मेडिसिन, एखादा नवा मॉलिक्यूल मार्केटला येण्यासाठी जो खर्च झालेला असतो तो काही अब्जावधी रुपयांमध्ये असतो. गेल्या काही वर्षांचा रिसर्च, पगार, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात, फेल्युअर्स असतात, त्याची कॉस्ट लोड होते, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे त्या कंपनीला पुढची काही वर्ष पेटंट दिलं जातं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी, की पुढची 10 वर्ष क्रोसिन नावानंच अमुक अमुक कंपनी विकली जाईल. पण ते संपल्यानंतर इट बिकम्स ओपन. आणि त्यावेळेला तो जो पॅरासेटामॉल मॉलिक्यूल आहे हा अनेक कंपन्या तयार करू शकतात. इथं चांगल्या कंपन्यासुद्धा आपल्या देखरेखीखाली उपकंपन्यांकडून मूळ मॉलिक्यूल तयार करून घेतात. दॅट इज जेनेरिक मेडिसिन. आपण ब्रँडेड मेडिसिन्स, जेनेरिक मेडिसिन्स आणि ब्रँडेड जेनेरिक अशी पण एक संज्ञा आहे. कॉस्टमध्ये आपण म्हणलात तेच, त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो 1/5 कॉस्टला जेनेरिक मेडिसिन मिळतं. आज आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आईवडील असतात, त्यांना डायबिटीसची औषधं चालू असतात, अंदाजे तुम्ही बघा मध्यमवर्गीय घरातलं मेडिसिन्सचं बजेट 2500 ते 2800च्या घरात जातं, वरच जातं, खाली जात नाही. आमच्याही घरामध्ये ते होतं. हीच जर मी जेनेरिक घेतली तर मला ह्याच औषधांना टोटल खर्च 650 ते 700 रुपये येतो. इथं पुन्हा मानसिकता बदलण्याची गरज आहे. स्वीकारायला पाहिजे की मला जेनेरिकनी सुद्धा फायदा होईल. जेनेरिक विकण्यामध्ये केमिस्ट लोक उत्साही नसतात, कारण त्यांचं मार्जिन ऑफ बेनिफिट हा कमी असतो. पण तेही मी अनेक मी ज्यांच्यावर काम करतो आहे, नवीन हॉस्पिटल्स बांधताना मी इन्सिस्ट केली आहे की एक कपाट, काचेचं दार असलेलं जेनेरिक मेडिसिन्सचं तुझ्या डिस्पेन्सिंग ट्रॉफच्या शेजारी असलं पाहिजे. आज माझ्याकडे जर लिमिटेड पैसे असतील तर मला पर्याय काय आहे? एकतर मी जेनेरिक घ्यायचं, नाही तर मी मेडिसिनच नाही घ्यायचं. मग त्यापेक्षा मी जेनेरिक घेतलेलं काय वाईट आहे? एक शेवटचा प्रश्न. एक प्रश्न डॉक्टर, असं बऱ्याचदा सांगतात की ब्लड प्रेशर जो सामान्य शहरी भागांमध्ये सर्रास, ब्लड प्रेशरला जेनेरिक काम करत नाही, ब्लड प्रेशरला ही ब्रँडेड लागतात, असा एक समज आहे. ब्लड प्रेशरला मला वाटतं मनाचे श्लोकही काम करतील. ब्लड प्रेशरची जी सायकल आहे, कोणते हॉर्मोन्स रिलीज होतात, कुठले स्ट्रेस फॅक्टर्स त्याला कारणीभूत ठरतात,
हे अजिबात नाही आहे. ब्लड प्रेशरवरची जी मेजॉरिटी औषधं असतात ती, ज्याला आम्ही व्हॅझो डायलेटेशन म्हणजे आतल्या आकुंचन पावलेल्या ज्या व्हेसल्स आहेत त्या ओपन अप होतात आणि त्याच्यामुळे रेझिस्टन्स कमी होतो आणि ब्लड फ्लो व्हायला लागतं. दुसऱ्या प्रकारे हार्टवर काम करणारी सुद्धा मेडिसिन्स असतात. ह्या सगळ्यामध्ये जेनेरिक्स काम करतात, हे मी आज तुमच्या माध्यमातून सांगू शकतो. शेवटचा प्रश्न. नमस्कार सर, मी दिनेश दळवी. अमेरिकेला 6 वर्ष पेन्सिल्वेनिया स्टेटमध्ये हेल्थकेअरमध्ये काम केलं. काही मित्रांना हेल्पिंग करताना जास्त वजन उचललं गेलं. L4 L5 एक्स्ट्रुजन केस झाली. कमरेपासून पायपर्यंत दुखणं, मुंगे बधिरपणा, मला उभं राहता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. $80,000 सर्जरी कॉस्ट सांगितली पेन्सिल्वेनिया स्टेटमध्ये. भारतात आलो, मुंबईमध्ये फोर्टीज, वॉकआउट, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सर्वीकडे गेलो. मला सर्जरी सांगितली. मला उभं राहता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. 2.5 महिन्यानंतर एम्प्लॉयरने बोलवलं. मी मुंबई एअरपोर्ट ते नेवार्क एअरपोर्ट 14 तास उजव्यावर उभं राहून गेलो, बसता येत नव्हतं. तिथे 5-6 महिने पेन मॅनेजमेंट केल्यानंतर स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट घेतली, ज्याच्यामध्ये औषध नाही, इंजेक्शन नाही, ऑपरेशन नाही, ॲडमिट व्हायचं नाही आहे. अर्ध्या तासाच्या ट्रीटमेंटनंतर मी पूर्णपणे व्यवस्थित उभा राहिलो आणि व्यवस्थित सर्व काय झालं. मी माझं काम सोडलं, 3 करोडचं लोन घेतलं, ती टेक्नॉलॉजी आणि ते डॉक्टरना घेऊन भारतात आलो. आज आपले 10 सेंटर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. पेशंट कॅनडा, ईस्ट आफ्रिका, तंजानिया. प्रश्न हाच आहे, पेशंट परदेशातून येतात, इथे आहे, पण तळागाळातले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ट्रीटमेंट द्यायची आहे. अगदी फिजिओथेरपीच्याही दरात मी ट्रीटमेंट द्यायला तयार आहे, आमची कंपनी द्यायला तयार आहे. तर गव्हर्नमेंटपर्यंत पोचायचं कसं? कारण इथे मला वाटतं की हा प्रश्न थोडासा कमर्शियल अँगलचा कमर्शियल का नाही सर, माहिती आहे का सर? नाही म्हणजे त्याच्यावर आपण ह्याच्यानंतर डॉक्टर बोलतील आपल्याशी. ओके, हां चालेल. सर नमस्कार, मी अमोल विद्या मुरलीधर नाले. मी अनघा प्रकाशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे जिल्हा केंद्राचा सचिव आहे. मी पहिले पाटील साहेब, कुलकर्णी साहेब आणि लोकमतचं अभिनंदन करतो की एवढा चांगला कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. तर मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. मी स्वतः कोविड मला झाला होता आणि कोविडमध्ये 2.5 वर्षामध्ये बऱ्याच लोकांचं बरंच नुकसान झालं, बऱ्याच गोष्टी गेल्या, माझे स्वतःचे बरेचसे नातेवाईक पण गेले. तर कोविडनंतर आता म्हणजे ते रेमडेसिवीर मी स्वतः 6 घेतले. मी होरायझनमध्ये होतो तेव्हा त्याची कॉस्ट वेगळी होती. मग नंतर आमचे प्रश्न विचारा. हो नाही, मी तेच विचारतोय प्रश्न की तर त्याच्यामध्ये काय झालं की ती कॉस्ट कमी झाली पण त्याचे साईड इफेक्ट होतात. मग ते साईड इफेक्ट खरंच होतात का? कारण कसं आहे की कोणी म्हणतं लंग्सवरती इफेक्ट होतो, किडनीवरती इफेक्ट होतो, लिव्हरवरती इफेक्ट होतो, त्या गोष्टी होतात. अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्यानंतर आम्ही अशा पेशंटनी काय करावं हे जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर. मला थोडंसं उत्तर मगाशी दिलं. ही रेमडेसिवीरचे दुष्परिणाम आहेत असं थेट म्हणणं योग्य नाही. मी असं म्हणेन की हा लाँग कोविडचा प्रकार आहे. तुम्ही जे सांगता आहात ना सगळ्या गोष्टी, आणि त्याच्याचसाठी मी सांगतोय मगासपासून की लाँग कोविडला आपण लाईटली घेऊन चालणार नाही आहे. ज्या वेळेला आपला खोकला मावळत नाही आहे किंवा आपल्याला असं दिसतं की जिन्यात चढताना पूर्वी धाप लागत नव्हती पण आता मात्र जिन्यात चढताना आपल्याला धाप लागते आहे, किंवा कुठेतरी स्कूटर किंवा गाडीतनं उतरल्यावरती आपल्याला इथे आपला खुबा दुखतो आहे, अशा जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे नवीन सिम्पटम्स किंवा तीच सिम्पटम्स पण अधिक काळ रेंगाळणारी जर परिस्थिती निर्माण झाली तर आपण खरोखरच आपले CT स्कॅन किंवा ह्या गोष्टी करून घेऊन हा लाँग कोविडचा प्रकार तर नाही ना हा प्रश्न विचारणं हे श्रेयस्कर आहे. नमस्कार, मी मीरा भेंडिगरे, लोकमत सखीची प्रतिनिधी आणि अंबरनाथवरून आले. पण मला एक प्रायव्हेट माझ्या कुटुंबाबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे. कुटुंबाबद्दल म्हणजे मुलाबद्दल. माझी नात आहे 2.5 वर्षाची. तर तिला जो ताप येतो तो डायरेक्ट डोक्यात जातो. म्हणजे हे प्रथमच आम्ही पाहिलेलं होतं एवढ्या वर्षामध्ये की तिला आकडी येते. आकडी हा प्रकार आम्हाला काही माहिती नव्हता. पण सडनली गणपतीच्या दिवशी तिला असा तो ताप डोक्यात चढला आणि ती मुठ्या वगैरे आवळायला लागली. तर त्यावेळेला आम्हाला सकाळी 6 वाजता म्हणजे डॉक्टर कोणी नव्हते. तर त्यावेळेला काय करायचं आम्हाला सुचत नव्हतं. मग सकाळी 8च्या नंतर आम्ही थोडंसं बर्फाणी वगैरे तिला शेकलं. थोडीशी ती शुद्धीमध्ये आल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी एक गोळी दिली, ती जी पायझर काहीतरी अशी गोळी आहे. फेब्राईल कन्व्हल्जन्स असं याला म्हटलं जातं. की काही लहान मुलांची ही प्रवृत्ती असते की त्यांनाचा ताप 100च्या पुढे 101, 102 गेला की ते मुठ्या आवळतात, दात असे खायला लागतात,
डोळे फिरवायला लागतात किंवा फुल फ्लेज आकडी त्यांना येते. जसजसं वय वाढेल तसतसं ही प्रवृत्ती कमी होत जाते. युजली ॲडोलेसन्स नंतर हे बघायला मिळणार नाही, परंतु त्या पिरियडपर्यंत आपल्या बाळाचा ताप वाढू न देणं, प्रोफिलॅक्टिक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं हे ह्याच्यावरचं उत्तर आहे. फायझरची जी गोळी दिलेली आहे ही कंपल्सरी म्हणजे देणं गरजेचं आहे का? त्याचं काही मी साईड सांगितलं इफेक्ट? तसं ताप वाढू न देणं ही त्याची ट्रीटमेंट आहे, प्रिव्हेंटिव्ह. मगाशी तुम्ही जे बोललात जनरिकविषयी, तर माझ्या बाबतीतही असे घटना झालेली आहे की मला टेलवास ही गोळी चालू आहे. तर आपण जनरिकमध्ये जर मी ती घेतली ना तर ती कमी पॉवरची असते आणि काही डॉक्टर असे सांगतात की नाही म्हणून ही गोळी नका घेऊ, तुम्ही मेन मेडिकलमधूनच गोळी घ्या. तर मग असं का? आणि कंपन्यांमध्ये पण फरक असतो, पॉवरमध्ये पण फरक असतो, तर नक्की काय म्हणजे असं? गोळीमध्ये दोन गोष्टी असतात. एक त्याचा फार्मॅकोलॉजिकल मॉलिक्यूल असतो आणि दुसरं त्याच्याबरोबर एक सॉल्ट असतं. म्हणजे त्याला एक कॅरियर मॉलिक्यूल दिलेला असतो की ज्याच्या माध्यमातून ती गोळी शरीरात जाते आणि उपयुक्त ठरते. इनॅन्थेट असतं, सायट्रेट असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅरियर मॉलिक्युल्स मूळ मॉलिक्यूलला जोडलेले असतात. आणि जेव्हा मॉलिक्यूल कंपनी बरहुकूम मॉलिक्यूल बदलू शकतात आणि जेव्हा मॉलिक्यूल बदलतात तेव्हा त्याची इफेक्टिव्ह स्ट्रेंथ बदलू शकते. हे त्याचं उत्तर आहे या ठिकाणी. आता खरंच हा शेवटचा प्रश्न. हा अगदी मी छोटासा प्रश्न नाही आहे, एक हे आहे. मी दीपाली वैद्य. मगाशी आपण जे मेडिकल इन्शुरन्सबद्दल बोललो होतो की जे होतं ते, तर एक मोठा इश्यू असा आहे की जी स्पेशल मुलं आहेत, जी मतिमंद मुलं वगैरे जी आहेत, तर त्यांच्यासाठी मेडिकल इन्शुरन्स नाही आहे. ॲक्च्युली गव्हर्मेंटनी मला असं वाटतं की हे पास केलेलं आहे की त्यांना मेडिकल इन्शुरन्स द्यावा, पण जेव्हा आम्ही खरंच जातो मेडिकल इन्शुरन्ससाठी तेव्हा तो रिजेक्ट केला जातो. नाही आहे, खरं आहे. गर्भातल्या बाळालाही नाही आहे, गर्भातनं जन्म होऊन पहिल्या वर्षापर्यंतही नाही आहे. आणि या विविध गोष्टींवरती फाईट करण्याची वेळ आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. मी स्वतः ऑटिझममध्ये खूप काम केलेलं आहे. मी ऑटिझमची शाळा तयार केली आहे नायर हॉस्पिटलमध्ये. आधी असं त्या शाळेचं नाव आहे, ऑटिझम डायनॅमिक इंटरव्हेन्शन. आणि आपण म्हणता ते सत्य आहे की स्पेशल प्रिव्हिलेज चिल्ड्रन जे आहेत त्यांच्या आर्थिक मदतीसाठी आपले प्रयत्न अजून अपुरे पडतात. प्लीज. मी जितेंद्र हळदणकर. मी एक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये HR हेड आहे. हॉस्पिटलच्या इकोसिस्टमबद्दलचा प्रश्न आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंट, डॉक्टरमध्ये जो बायस असतो त्याच्यावरून पेशंटचे जे हाल होतात आणि त्याच्यावर हा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्तीला, आम्हाला कॉमन मॅनला हा एक प्रश्न असतो की हॉस्पिटलमध्ये आपला पेशंट गेला तर तो कधी येईल, हे जे शाश्वती नसते. आपल्याला हे दिसतं आहे की तो बरा होतो आहे, तिला ICU म्हणून बाहेर यायला पाहिजे, पण त्याला आणलं जात नाही आणि आपला इन्शुरन्स सगळा वाईपआउट होतो. तर व्हॉट आय वॉन्ट टू आस्क, ही इकोसिस्टम जी हॉस्पिटलची आहे बऱ्याचशा, ही बदलायला हवी. आता तुम्ही म्हणता ती मानसिकता बदलायला हवी आणि ह्याच्यावरती थोडंसं म्हणजे डिप्लोमॅटिक उत्तरापेक्षा काहीतरी एलॅबोरेटी होऊन दे. आय एम नेवर डिप्लोमॅटिक, नॉट डिप्लोमॅटिक इवन विथ एनी गव्हर्नमेंट ऑल्सो. आय डोंट केअर फॉर दॅट. मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हणताय ना, अमेरिकेमध्ये ते राहिलेले आहेत, मॅनेज्ड हेल्थ केअर खाली या सगळ्या गोष्टी येतात. आपण HR एक्झिक्युटिव्ह आहात तेव्हा तुम्हाला सांगतो, कोविडमध्ये पहिल्यांदा आपण महाराष्ट्रासाठी प्रोटोकॉलाइज मॅनेजमेंट आणली की हा प्रोटोकॉल आहे, हीच औषधं द्यायची. पण तुम्ही जे म्हणताय की ICU जास्त वेळ ठेवलं जातं आणि बाहेर काढलं जात नाही, हे तितकंसं सत्य नाही आहे. इनफॅक्ट पुढचा पेशंट, मुंबईची तरी अशी अवस्था आहे की ICU बेड्स मिळत नाहीत. मला आजही रोज रात्री फोन येतात, सर ब्रिज कँडीमध्ये ॲडजस्ट करा, सर हिंदुजामध्ये तुम्ही फोन करून सांगा. तेव्हा ICUमधनं बाहेर आणताना पेशंट खऱ्या अर्थानं स्टेबल झाला आहे ह्याची खातरजमा करून, हां कदाचित 6-8 तास चढ ठेवला जात असेल, नाही अशातला भाग नाही आहे, पण युजली ICU बेड्स आर नॉट ओव्हर युटिलाइज्ड असं माझं स्पष्ट मत आहे ॲज फार ॲज मुंबई हॉस्पिटल्स आर कन्सर्न, बिकॉज वी आर रिअली इन शॉर्ट इन नंबर ऑफ ICU बेड्स. डॉक्टर, एवढी छान मुलाखत आपली झाली, आपण वेगवेगळे प्रश्नांची उत्तरं केली. आपण आत्ता बोलता बोलता म्हणालात की मला गझल आवडते माझं स्ट्रेस रिलॅक्स करायला. तर ह्या मुलाखतीचा शेवट आपण एखादी गझल गाऊन आपण करूयात. नाही, ते तुमच्या खूप- आवडीची गझल सांगा. नाही, ते नाही, हा कार्यक्रमाचा फॉर्मॅटच आहे आपल्या. 1-2 ओळी. नाही, ते खूप कठीण आहे. कारण तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्या बाकीच्या गोष्टींबद्दल मला विचारणार आहात,
कारण आय हॅव बीन अ रेग्युलर कॉलमिस्ट फॉर लोकसत्ता फॉर 8 years अँड आय हॅव रिटन 54 बुक्स. त्याच्यातली जवळजवळ 30 पुस्तकं मराठी आहेत आणि ती वैद्यकीय क्षेत्राच्या पलीकडची आहेत. म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरती किंवा आपण आत्ता जे बरंच बोललो त्या वैद्यकीय विषयामधला जो मानवीय कॉम्पोनंट आहे त्याच्यावरती लिहिलेली पुस्तकं आहेत. संतोषला ऑलमोस्ट सगळी माहिती आहेत. काही चरित्र आहेत, काही मोठं, आता डॉक्टर भानुशाली आपल्याला सोडून गेले तर त्यांचं चरित्र कसं घडलं याच्यावरती लिहिलेलं त्यांचं चरित्र आहे. डॉक्टर तेमतन उदवाडिया काही दिवसांपूर्वी गेले, ज्यांनी लॅप्रोस्कोपिक सर्जरी भारतात प्रथम आणली, त्यांचं संपूर्ण चरित्र लिहिलेलं आहे. गझलच्या बाबतीत काय झालं, गझल हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे म्हणा, वीक पॉईंट आहे म्हणा. आणि जगजीत सिंग आणि माझं मैत्र होतं. आम्ही दोघं, मी जेव्हा नायरचा डीन होतो तेव्हा ते महालक्ष्मीच्या जवळ राहायचे आणि आम्ही महालक्ष्मीच्या रेसकोर्सवरती कधी कधी बरोबर फिरायचो. त्यांचे घोडे होते ते त्यांनी, आणि त्यांनी ज्या गायलेल्या गझल्या होत्या त्यांचे मुंबईतले अगदी एकूण एक कार्यक्रम तिकीट काढणं मला शक्य नव्हतं, ते मला पास पाठवायचे आणि अगदी ए रांगेत पहिल्या ह्याच्यात बसून मी त्यांच्या आयुष्यातला शेवटचा कार्यक्रमही मी अटेंड केलेला आहे. ते गेल्यानंतर मला काहीतरी माझ्या आयुष्यातला, माझ्या हृदयाचा एक भाग संपला असं मला वाटलं. आणि अगदी बात निकलेगी है तो बहुत दूर तक जाएगी किंवा सरकती जाए, अशा एकाहून एक. मग मी काय केलं की 2 पुस्तकं लिहिली आहेत. एकाचं नाव आहे नशेमन आणि एकाचं नाव आहे होशवालो. दोन्ही परचुरे प्रकाशननी प्रसिद्ध केलेली आहेत. आणि आपण गझल म्हणतो आता, बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी किंवा परेशान रात सारी है सितारो अब तो सो जाओ किंवा शब्बे फुरकत का जागा हूँ फरिश्तो अब तो सोने दो. ह्या ज्या गोष्टी आहेत याचा काय अर्थ आहे. गझलला एक स्ट्रेट अर्थ असतो आणि एक पारलौकिक अर्थ असतो. थोडंसं लॅटरल थिंकिंग केलं तर आपल्याला तो वेगळा अर्थ जाणवतो. तो वेगळा अर्थ एक्सप्लेन करणारा एक लघुनिबंध पापाजींनी गायलेल्या 60 गझला घेऊन मी केला. मला असं वाटलं होतं कोण घेणार नाही. परचुरेचा फोन आला की नरेन तेव्हा होता, नरेनचा फोन आला की सर सोल्ड आउट झाले, सेकंड एडिशन काढताना काही करायचं आहे का. म्हटलं सेकंड एडिशन काढतोयस, धक्काच बसला मला. मी म्हटलं अरे बाबा मी अजून एक लिहू शकेन, लिहा की म्हणलं. त्यातनं दुसरं निर्माण झालं. तर गझल्स ह्या तशा आयुष्यामध्ये, पण हे सत्य आहे की ऑपरेट करताना, गाडी चालवताना मी केवळ गझल ऐकतो, हे सत्य आहे. डॉक्टर धन्यवाद. लोकमत गप्पा या निमित्ताने आपण सर्वजण इथे आलात. ह्या डॉक्टरांच्या मध्ये दडलेला एक माणूस, त्याचं थोडं दर्शन आपल्याला निश्चित झालं. ते हात आपल्याला पाहायला मिळाले, ज्या हाताने आजवर लाखो जणांना जीवनदान दिले, ज्यांच्या आयुष्यांमध्ये आनंद फुलला आहे, ते हात आज आपल्यासमोर आहेत. व्यक्ती म्हणून डॉक्टर संजय ओक इतक्या कमी वेळात आम्हाला कळणं खरंच कठीण आहे. पण महाराष्ट्रात आजही असे ध्येयाने झपाटलेले आणि आपल्या पेशावर खरंच मनापासून प्रेम करणारे डॉक्टर आहेत, असे हात आहेत. आपण जिथे कट प्रॅक्टिसच्या बातम्या बघतो, आपण जिथे डॉक्टरांना मारल्याच्या गोष्टी ऐकतो, तिथे अशी एक आहेत की ज्यांचं पूजन करावं असं वाटतं. थोडी अतिशयोक्ती वाटेल, पण असे डॉक्टर आजही आहेत. याची प्रचिती आज या गप्पांमधून येते. आम्हाला लोकमत परिवाराला, दैनिक लोकमत, न्यूज 18 लोकमत, आम्हालाही खरंच आनंद वाटला की डॉक्टर तुमच्याशी या निमित्ताने एक मनमोकळा संवाद साधता आला. पुन्हा सगळ्यांचे आभार.